नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत सकारामजी सामाले साहेब यांच्या दोडक्याच्या प्लॉटवर आणि हा दोडक्याचा प्लॉट शेतीशाळेच्या अंतर्गत आपण डेव्हलप केलेला आहे। तर सध्या पाऊस चालू आहे। मी पण छत्री घेऊन आलो। तर याचं पाहूया आपण, फंगल इन्फेक्शन जे वाढलं आहे ते कशामुळे वाढलं आहे, काय प्रॉब्लेम आहे। मस्त दोडके लागलेले आहेत सध्या, छान एक नंबर, पण प्रॉब्लेम आहे काही। तर त्याचं सोल्युशन आपल्याला कसं करता येईल याचं आपण पाहूया। हे आहेत आमचे मित्र यशवंतराव खताळ साहेब। तर यांच्या व्यवस्थापनाखाली हा दोडक्याचा प्लॉट उभा आहे। तर व्यवस्थापन खूप छान आहे। सुरुवातीपासून जे आपण प्लॉट डेव्हलप केला त्याचे रिस्पॉन्स एक नंबर आहे। तर सध्या पाऊस सारखा चालू आहे, तर पावसामुळं फंगल इन्फेक्शन वाढतं। जास्तीत जास्त बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करावा लागतो। यामध्ये सध्या ढगाळ वातावरण आणि कोरड्या वातावरण त्याला नाही मिळाल्यामुळं फुलं पण खूप डंपिंग होतात, सेटिंग बसत नाही आहे आणि जी बसली सेटिंग त्यावर फळावर पण फंगल इन्फेक्शन वाढत राहतं आणि आपलं नुकसान होतं। तर काय प्रॉब्लेम आहे सध्या? ठीक आहे, हे पानावर नागाळी वाढली आणि जे ठिपके वगैरे दिसायला लागलेत हे न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे। व्हायरस पण दिसतोय, बरं दिसायला व्हायरस पण आहे, न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे आणि बुरशीचा पण प्रादुर्भाव आहे। तर काही बुरशी हे जे आहे ना, हे बुरशीजन्य आजार आहे। हे फळ गेलं, हे पण डंप होतं इथं आणि वाढीसाठी नुकसान होतं याच्यात। तर हे असा प्रकार होतो। तर याचं सोल्युशन आपण करूया। पाऊस आता वाढण्याची शक्यता आहे, पाऊस वाढेल म्हणून सांगितलंय हवामान खात्यानं। पाहूया, हे बरेचसे फळं, हे अशी क्वालिटी राहायला पाहिजे फळाची, तर हे असं व्हायला लागलं, पूर्ण फंगल इन्फेक्शनचा प्रॉब्लेम आहे। फळ ग्रोथ करत नाही, फळ पिवळं पडून जळायला सुरुवात होती। फुलं ड्रॉप होतात, एक सेटिंग बसत नाही, सेटिंग इकून तिकून बसली तर ह्या अवस्थेमध्येच फळ डंप होतं, हा प्रॉब्लेम आहे। तर या प्रॉब्लेमसाठी आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करावा लागणार आहे। तर कोणती बुरशी आहे हे आपल्याला लॅब टेस्टिंगच्या अंती समजतं, पण आपल्याला एका बुरशीचा जर समजा आहे, वाढलेली बुरशी आहे हे जर समजलं आणि त्या बुरशीनाशकाचा आपण स्प्रे केला की लगेच दुसरी बुरशी इथं वाढायला सुरुवात होते। तर हे जे प्रॉब्लेम आहे इथं अल बुरशीनाशक आपल्याला वापरावं लागतं। अल बुरशीनाशक जर वापरलं तर याला थोडंसं आपण आटोक्यात आणू शकतो, पण याला मुख्य कारण आहे याचं की जे वातावरण आहे हे वातावरण याला कोल्ड लागतं। कोल्ड वातावरण आणि सूर्यप्रकाश जर याला मिळाला तर याचं निवारण लवकरात लवकर होऊ शकतं। तर वातावरण, क्लायमेट चेंजचे परिणाम याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत। क्लायमेट चेंज जर झालं आणि कोल्ड वातावरण जर याला मिळालं तर हे याला चांगलं आपण याचं संरक्षण करू शकतो, नाहीतर थोडा प्रॉब्लेम आहे। 100% याचं सोल्युशन होणं मुश्किल आहे, पण होईन तितका आपण याला थांबवण्याचा प्रयत्न करूया। हा एक नंबर आहे, पण जे खाली आहे ते पानं पिवळे पडायला लागलेत, बुरशीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, व्हायरस पण वाढलेला आहे आणि पाऊस थांबण्याचं वातावरण नाही आहे सध्या। तर जेवढं होईल तेवढं आपण डेव्हलप करूया।
तर ह्या सेटिंगसाठी आपल्याला एनर्जीचा वापर करता येईल. तिकडे व्हायरस पण दिसतोय, पहा त्या याला जास्त व्हायरस दिसतोय. जाऊन दाखवतो एकदा तुम्हाला. मस्त आहे. ज्या यालाची ग्रोथ आहे ती खूप छान आहे. ज्या फळांची ग्रोथ आहे ती एक नंबर आहे. हे बघा हे व्हायरस, यालावर पूर्ण व्हायरस पसरलेला आहे. व्हायरसचा अर्थ काय आहे की ज्या रोगाला आपण ओळखू शकत नाही. आलं लक्षात? शेतकरी मित्रांनो लक्ष घ्या. व्हायरस म्हणजे काय? ज्या रोगांना आपण ओळखू शकत नाही. ते पहा, मग व्हायरस आला की आपल्या फळांची ग्रोथ थांबवतं ते, कारण फोटोसिंथेसिस व्यवस्थित होत नाही, तर ऑटोमॅटिकच फळांची ग्रोथ पण तिथं थांबेल. पूर्ण व्हायरसग्रस्त हा येल झालेला आहे. याचे 2-4 फळ तोडून आपण हे येल उपटून घेऊया. यशवंतराव, हे जे व्हायरस ग्रहित दिसायला शेंडे, हे कटरनं काढून घ्यायची. बरं. हे शेंडे जे शेंड्यावरच व्हायरस आहे, हे कटरनं काढून, खालच्या याच्या व्हायरस नाही. तुम्हाला कांबळे बाबाला शेंड्या व्हायरस आहे ते शेंडे कटरनं काढून घ्या. म्हणजे ऑटोमॅटिक खालचे जे शेंडे चांगले आहेत आपले हे, त्याची ग्रोथ होईल आणि म्हणजे येल उपटायची पाळी येणार नाही. बस एवढंच आहे. एवढं नाही. ही एक येल दिसला मला इथं, आणि हे व्हायरस जर नाही काढलं तर हे दुसऱ्या याला वाढेल ना, त्यासाठी म्हणायला लागलो. बाकी काही नाही. असं तुम्हाला कुठेही दिसेल समजा गुंडाळणार, तर हे कट करून घ्यायचं. कट करून घ्यायचं. आणि काय होतं, हे फळं लागलेली हे बी वाढू देत नाही. याची मॅच्युरिटीकडे जातं, गुंडरे होतात, मॅच्युरिटीकडे जातात, लांब फळ लांबत नाही. तिकडून लय भारी माल निघाला अर्ध्या किलो. बरं. प्लॉट छान आपला डेव्हलप झालेला आहे. जीएचं प्रमाण खूप छान आहे. ग्रेव्हिटी एक नंबर आहे. हिरवागार प्लॉट आहे. पण ह्या पावसाचं वातावरण थोडं दमट राहिल्यामुळं ही फळाची सडन सुरू झाली, तर त्यावर आपण थोडंसं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करूया. मस्त. इथं उभं राहा ना. अलीकडे हे फळं आले पाहिजे. घरात याला आता हवामान खात्याचा एक मेसेज आला की पाऊस वाढेल. इकडं साईज मस्त झाली फळाची. असं लांबला हातभर तरी लांबलं पाहिजे. कडकडाट वाजायला लागले ढग. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मस्त. इकडे छान आहे ग्रोथ फळायची, मस्त आहे. एक नंबर. असा माल पाहिजे. सेटिंग चांगली झाली होती पण या पावसामुळे मस्त आहे. कधी नेलते का मार्केटला? हो, चालू 2-4 दिवस झाले. बरं. काय भाव आहे? इथं बरोबर. इथं पडलं कसं? हे दोडका पडलं कसं? फरक आहे बैलाचं बांधण्याचं काय फरक असेल का? अर्ध्यामध्ये बैल जास्त बांधलेली असतंय ना. इकडे खास मस्त आहे. इकडे नागाळी पण कमी दिसायली ना? नाही नसल्यातच कोणती थोडं नॉर्मलच होती.
मस्त इकडे छान आहे प्लॉट डेव्हलप मस्त एक नंबर. यालाची साईज पण वाढलेली आहे. सेटिंग छान आहे. फळांची ग्रोथ पण एक नंबर आहे. काही इकडे काही प्रॉब्लेम तेवढा दिसेना. इकडे प्रॉब्लेम थोडा कमीच आहे. साईज बी चांगली, माल बी चांगला आहे. हां कलर सगळं हो सध्या एक नंबर आहे इकडं. इकडे काय प्रॉब्लेम नाही तेवढा. इकडे नाही अर्ध्यामध्ये फोकर 2-4 घ्या बरं. पण नाही हा इकडे. हां नर पण नाही इकडे. हां सडन पण कमी दिसायला इकडं. नसल्यातच सारखं नाही. काहीच नाही गेला. काहीच नाही असं काहीच क्लिअर आहे. क्लिअर. मीडियावर पण काही प्रॉब्लेम दिसेना. हा काहीच नाही. तेवढे लसणी 2-4 ठोकर घ्या ना आपल्याला. बरोबर. इकडे दिसायला एक ठोकर ते तिथे दिसायला. लय बारीक तोड नका कडू लागते. धन्यवाद मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला आमचा प्लॉट लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. जय हिंद जय भारत. वंदे मातरम. इकडे चांगली साईज आहे. हा ही लेख सांगापासून आली. हां